वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. देव मिळाला असं कोणाला वाटत नाही. संसारामध्ये असे अनेक पदार्थ मिळतात, त्या पदार्थापैकी एक विषय देव मिळाला. काय बिघडलं? कोणाला नको वाटतं? असं वाटणं म्हणजे खऱ्या अर्थानं आस्था नव्हे. आस्थेचं ते स्वरूप आहे की ज्याच्यामध्ये सगळं जग वजा गेलं पाहिजे, स्वतःचा शरीर भाव सुद्धा बाजूला केला पाहिजे. एवढी तीव्र जेवढा तळमळ असते त्यावेळेला खऱ्या अर्थानं आस्था म्हणतात. ही तीव्र आस्था होणं म्हणजेच अधिकार आहे परमार्थातला. आस्था आणि अधिकार या दोन गोष्टी परमार्थामध्ये वेगळ्या नाही. जितकं जितकं आपण परमार्थामध्ये तळमळीनं पुढे जाल, ती तळमळ म्हणजेच परमार्थाची प्राप्ती आहे. विठाल विठाल. परमार्थाची अवस्था उंचावल्यानंतर दोषदृष्टी दूर आणि जे जे दिसतं ते ते सगळं भगवत स्वरूपच आहे असं मला दिसावं. ही दुसरी अवस्था. पण एक अशा प्रकारची तिसरी अवस्था महाराजांची वाढलेली आहे. सर्व भगवान परमात्मा नव्हे, आपण स्वतः गोपी आणि भगवान परमात्मा सर्व स्वरूप. हे सर्व साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये अंगीकारलेले आहे. असा बदल घडला. केवढा मोठा बदल आहे. सामान्य विषयी माणसाची विषयी वृत्ती वेगळी आणि साधू संतांची असणारी जी नजर आहे ती नजर वेगळी. संतांनी गोपीची अवस्था आपल्या जीवनामध्ये अंगीकारली. का अंगीकारली? त्याचं कारण गोपींचा अधिकार फार मोठा अधिकार होता. ज्यांना भक्ती करायची आहे, भक्ती करणाऱ्या माणसाने आपल्या जीवनामध्ये गोपींना गुरु करावं. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला हा इतिहास माहित असेल. भगवत पूज्यपाद शुकाचार्य ब्रह्मनिष्ठ, पण त्यांनी भक्ती जीवनामध्ये गुरु कोणाला केलं? श्री राधा मातेला गुरु केलं. आणि त्यांचा एवढा श्रेष्ठ भाव होता. राधा हे नाव का उच्चारण केलं की भाव समाधी यायची. केवळ राधा हे नाव घेतल्याबरोबर भाव समाधी लागायची. म्हणून आपण बारकाईने बघा, संपूर्ण श्रीमद भागवतामध्ये राधा हा शब्द शुकाचार्याने येऊ दिला नाही. का येऊ दिला नाही त्याचं कारण आहे, राधा हा जर शब्द आला असता तर भागवत सांगणं बंद झालं असतं, भाव समाधी लागली असती. सांगण्याचा अर्थ असा, हा मोठ्यांचा अशा प्रकारचा आदर्श आहे. ज्यांना भक्ती करायची आहे, भक्ती करणाऱ्या पुरुषाने कोणाचा आदर्श घ्यावा? गोपिकांचा आदर्श घ्यावा. या विश्वामध्ये भक्ताचार्य ज्यांना समजलं जातं ते नारद महर्षी. भक्ती कशी करावी ही शिकवण जगाला देत असताना कोणाकडे पाहावं? भक्ती करत असताना बोट दाखवतात. यथा व्रज गोपिकानाम. गोपिकांनी जशी भक्ती केली त्याप्रमाणे माणसाने उच्च अशा प्रकारची भक्ती केली. अर्थात ही भक्ती करण्याकरता स्त्रीची भूमिका अंगीकारावी लागते. का अंगीकारावी लागते? याचे अनेक प्रकारचे कारण आहेत. ती सगळी कारण आपल्याला देता येणार नाही. काही वेळा पाहिलेल्या वस्तूला पाहिल्यानंतर पाहणाऱ्या माणसामध्ये बदल होत असतो. एखादी वस्तू का पाहिली की पाहिल्यानंतर पाहणाऱ्यावर त्या गोष्टीचा बदल होतो. तर यापेक्षा उलटा एक असा प्रसंग आहे की पाहणाऱ्या माणसाचा पाहिलेल्या वस्तूवर बदल होतो. लहान गोंडस मूल असतं आणि एखाद्याच्या नजरेमध्ये अशा प्रकारची एक विषारी भावना असते. त्याने त्या लहान मुलाला पाहिलं की त्याला कडकडून ताप येतो. ते कुरकुर करतं काय? घरामधली ती आजीबाई असते, 3 वाटावरची माती घेते काय, त्याच्यावरून ओवाळते काय, त्याचा आलाबाला घेते, ती माती फेकून देते, दृष्ट काढते. काहीच्या नजरेमध्ये अशा प्रकारची विषारी नजर आहे की पाहिलेल्या वस्तूवर सुद्धा बदल होतो. मला वाटतं हीच गोष्ट लक्षात घेऊन काही वाहनावर मागे अशा प्रकारचं लिहिलेलं असतं, बोरी नजरवाले तेरा. कदाचित तेच त्यांना समोर असावं. एखाद्या चांगल्या गोष्टीवर पाहणाऱ्याची सुद्धा नजर होत असते. यापेक्षा एक अशा प्रकारचा विरुद्ध प्रसंग आहे. एखादी चांगली वस्तू का पाहिली की त्या वस्तूचा पाहणाऱ्यावर परिणाम होतो, तोच बदलतो. भक्ती क्षेत्रामध्ये भगवान परमात्म्याचा बदल हा पाहणाऱ्यावर होत असतो. छोटासा प्रसंग सांगायला हरकत नाही. राम अवतारामध्ये भगवान प्रभूच्या चरण स्पर्शापासून अहल्येचा उद्धार झाला.
अरण्यामधले असणाऱ्या ऋषी महर्षींना गोष्ट समजली. प्रभू रामचंद्राचं सामर्थ्य की आगळं वेगळं आहे. ज्यांच्या चरण सामर्थ्यामध्ये स्पर्शामध्ये दगडाची स्त्री बनते. काय कारण कोण जाणे. अनेक जण स्त्री जीवनापासून बाजूला राहिलेले होते. बऱ्याच संन्यासी माणसाच्या पाठीमागे जीवनामध्ये असं घडत असतं. नारी मरी घर संपत्ती नाशी मुंड मुंडाये भय संन्यासी. संसारात योग्यता नसते म्हणून परमार्थ करायचं. असं काय असेल कोण जाणे. पण स्त्री जीवनापासून वेगळी राहिलेली ती काही मंडळी. आणि मग ही बातमी त्यांना समजल्यानंतर सर्वांनी समुदायानं ठरवलं की आपण प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला जाऊ आणि जाऊन तिथे त्यांच्याकडनं एक एक स्त्री प्राप्त करून घेऊ. वेळ ठरवली, दिवस ठरवला. आता तिथे जाऊन ऐन वेळेला अडचण पडण्यापेक्षा इथूनच तयारी. प्रत्येकाने आपल्या आपल्या मनोभावाप्रमाणे एक एक दगड निवडला. ज्याला जितक्या लांबीचा, जितक्या रुंदीचा, जितक्या रंगाचा, अशा अशा आपल्या भावनेप्रमाणे तो दगड निवडला आणि डोक्यावर घेऊन ती सगळी ऋषीची दिंडी दंडकारण्यामध्ये निघाली. भगवान प्रभू रामचंद्राच्या पर्णकुटिकेपर्यंत त्यांची वाटचाल येते. आणि ती येत असताना लक्ष्मणाने दारावर पाहिलं. आज आक्रमण आलेले दिसत आहे. धनुष्य सज्ज केलं, बाण लावला. सोडणार इतक्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या लक्षामध्ये आलं की अनर्थ होईल. लक्ष्मणा, अरे थांब. म्हणजे काय थांब? कोणीतरी पाठवलेलं दिसतं हे आक्रमण. तसं नाही, हे तुला समजायचं नाही. ही वारकऱ्याची दिंडी आहे, ही काही मिलिटरी नव्हे. लक्ष्मण थांबले. सगळी ऋषी मंडळी येऊन आपला आपला दगड खाली ठेवून प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला गेली. दर्शन केल्यानंतर प्रभूच्या त्या सौंदर्याला पाहिल्यानंतर सगळी विसरली आणि सगळ्यात बदल झाला. मागणी मागितली की प्रभू आम्हाला एक स्त्री द्या म्हणण्यापेक्षा आम्हाला स्त्री करून घ्याच म्हणाले. बदलच झाला. प्रभू रामचंद्र म्हणाले नसलेलंच प्रकरण आहे. हा रामावतार आहे, मर्यादा पुरुषोत्तमाचा अवतार आहे. प्रभूने सांगितले पा ऋषो तुमच्या भावना आहेत खऱ्या, पण या भावना या अवतारामध्ये पुऱ्या होणार नाही. तुमच्या भावना पूर्ण करण्याकरता स्पेशल पुढे अवतार होणार आहे. त्या अवतारामध्ये तुम्ही गोपी बना. मी हा दृष्टांत आपल्यापुढे सांगितला. त्याचं कारण एक आहे की ज्याला आपण का पाहिलं की पाहिल्यानंतर आपल्यातच बदल होतो. विठाल विठाल आणि हा होत असणारा बदल एका दुकट्या संतांच्या जीवनात झालेला नाही. प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये हा बदल झालेला आहे. हा भक्ती क्षेत्रातला सर्वोच्च जो बदल आहे तो प्रत्येक साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये अनुभवून जगापुढे प्रगट केलेला आहे. आपण नाथ महाराजांच्या गवळणी पहा, नामदेवांच्या गवळणी पहा, ज्ञानेश्वर महाराजांच्या गवळणी पहा. प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये हा गवळणीचा जो अनुभव आहे तो अनुभव आलेला आहे. पण गवळणीच्या अवस्थेमध्ये आलेला जो अनुभव आहे तो अनुभव मात्र गवळणी आत ठेवू शकल्या नाहीत. जे जे आत आहे ते सरळ प्रामाणिकपणे बाहेर टाकणं हा स्त्रियांचा स्वभाव आहे. पुरुष आपल्या मनामध्ये काही गोष्टी तशा दाबून ठेवू शकतो, पण महिला वर्ग मात्र आपल्या मनातल्या भावना दाबून ठेवू शकत नाहीत. प्रवासाधिकामध्ये असे पुष्कळ प्रसंग येतात. 6-6, 8-8 तास ज्या सहप्रवासाच्या सहवासामध्ये प्रवास करण्याची पाळी आली, उतरेपर्यंत कोण कुठला आणि कोण कुठला ही याची देखील चौकशी होत नाही. एकमेकाला बोलण्याचं कारण नसतं. शेजाऱ्या त्याचं व्यसन वेगळं, आपलं व्यसन वेगळं, त्याचा विषय वेगळा, आपला विषय वेगळा, काही बोलायचं कारण पडत नाही. मग कदाचित एखाद्या माता भगिनीचा सहवास जर सहप्रवासात लाभला तर मग मात्र बोलणं आपोआप सुरू होत. मग बोलायला काही कारण पडत नाही. आपण कुठले, कुठे निघाले, कीर्तन करता, तुमची तिथली ओळख आहे का, कशी ओळख झाली, परत त्याच्यानंतर पुन्हा कुठे जाणार आणि तिथं तुम्ही कीर्तन करणार. कीर्तन केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं आधी करून सगळे अशा प्रकारचे बोलण्याची तिथे पाळी येते. काय येते त्याचं कारण आहे स्त्रीचा स्वभाव हा मोकळा असतो. विठाला विठाला
मी नेहमी एक विनोदान प्रसंग सांगत असतो. एका शिक्षकाने शाळेमध्ये असा एक प्रश्न विद्यार्थ्यांना टाकला की जगामध्ये कधी न घडणारी घटना असं एक शब्दचित्र रेखाटा. विद्यार्थी बुद्धिमानच होते, ज्याने त्याने आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे शब्दचित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांचे उत्तरपत्रिका एकत्र केलेल्या होत्या आणि गुरुजींनी ते उत्तरपत्रिका वाचतच होते. विद्यार्थी क्रमांक 1 त्याने आपलं शब्दचित्र रेखाटलेलं होतं. कधी न घडणारी घटना ती अशा पद्धतीची आहे. मी आणि माझे वडील समुद्र तीरावर फिरायला गेलो आणि गेल्यानंतर समोरून एक रेल्वे धावत आली. कुठे? समुद्रावरून. समोरून रेल्वे धावत आली. आम्ही रेल्वेमध्ये बसलो आणि समुद्र विहार करून आलो. कधी न घडणारी घटना. दुसऱ्याने आपली बुद्धी चालवली. मी आणि माझा मित्र समुद्र तीरावर फिरायला गेलो. गेल्यानंतर एक आश्चर्य असं घडलं की समुद्रालाच आग लागली. कारण जे कधी घडत नाही ते सांगायचं आहे. आणि समुद्राला आग लागल्यामुळे समुद्रामध्ये असलेले जे मासे आहेत ते आपला जीव घेऊन बाहेर आले आणि झाडावर चढून बसले. न घडलेली घटना. आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे सगळ्यांनी अशा प्रकारचे शब्दचित्र रेखाटले. शेवटी गुरुजींच्या एक सगळ्यात श्रेष्ठ अशा प्रकारचं शब्दचित्र पुढे झाले आणि ते अशा पद्धतीने लिहिलं होतं. एका खोलीमध्ये 2 महिला आल्या आणि 5 मिनिट एकमेकीला न बोलता मौन धरून राहिल्या. कधीही न घडलेली घटना. स्त्रिया मौन कुठे धरतात? फक्त कीर्तनातच. विठाला विठा. मला सांगण्याचा अर्थ असा आहे, हा स्वभाव आहे. प्रकृती स्वभाव ज्याला म्हणतात. ज्याला ज्याला जी प्रकृती प्राप्त झालेली आहे त्याचा तो प्रकृती स्वभाव दाबता येत नाही. भगवंताला सुद्धा असं म्हणावं लागलं, हा प्रकृती स्वभाव तुझा झुंजवील. पुरुष प्रकृती स्वभाव आणि स्त्री प्रकृती स्वभाव हा स्वतंत्र आहे. काही ते त्याच्यामध्ये वेगळेपण आहे. भक्ती करता आवश्यक असणारी जी स्त्री भूमिका आहे ती स्त्री भूमिका प्राप्त झाल्यानंतर प्राप्त झालेला जो आनंद आहे तो आनंद मात्र दाबता येत नाही, लपवता येत नाही. आणि न लपवल्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये आलेल्या ज्या अनुभवाच्या उर्मी आहेत त्या उर्मी मात्र प्रगट केल्याशिवाय राहत नाही. प्रवाह निर्माण होतो. शब्दामधून ते प्रगट केलं जातं. वास्तविक याचा सूक्ष्म स्वरूपातून विचार करत असताना अभंगाचं पहिलंच चरण आपल्या या विषयाला थोडं आडवं येणार आहे. अंतःकरणातल्या आनंदाची जी उर्मी आहे ती उर्मी बोलता येत नाही, पण ती बोलण्याशिवाय राहत नाही. ज्याच्या जीवनामध्ये प्रभू कृपेद्वारा परमार्थाची आस्था निर्माण झाली, आस्था निर्माण झाली. आस्था निर्माण होण्याकरता मनुष्याचं जीवन हे विचारी असावं लागत असतं. संसारामध्ये 2 प्रकारचे प्रवाह आहेत. प्रत्यक्षाला धरून जगणारा एक प्रवाह आहे, तर दुसरा परिणामाला धरून जगणारा प्रवाह आहे. संसारामध्ये बहुजन समाज असा आहे की तो प्रत्यक्षाला धरून जगणारा आहे. प्रत्यक्ष म्हणजे इंद्रियांच्या समोर येणारे जे विषय आहेत त्याची रुची पाहून जगणारा समाज आहे. पण दुसरा एक अशा प्रकारचा विचारी समाज आहे, तो विचारी समाज परिणामाला पाहून जगणार आहे. काही नाईलाजानं प्रपंचामध्ये सुद्धा परिणाम पाहतात, पण केव्हा पाहतात? आगतिक म्हणून, नाईलाज म्हणून, संकट पडलं म्हणून. मी सांगत असतो नेहमी, संसारामध्ये काही माणसं संपत्तीनं जसे श्रीमंत असतात त्याप्रमाणे रोगानं सुद्धा श्रीमंत असतात. श्रीमंत माणसाच्या वाट्याला रोग सुद्धा श्रीमंतच येतात. त्या रोगांना सुद्धा कळतं आपण कुठे जावं. बड्याच्या घरी गेलो तर आपला आदर सत्कार होईल, गरीबाच्या घरी जाऊन काय तिथं काय आपला आदर सत्कार. डायबिटीस म्हणा, बीपी म्हणा, कॅन्सर म्हणा, बहुतेक बड्यांच्याच वाटणीला येतात. मग आल्यानंतर पण काय असा जागा डॉक्टरकडनं तपासणी झाल्यानंतर ते औषध घेणं म्हणा, खाण्यापिण्याची नियमावली म्हणा, ती सगळीच अशा प्रकारची कडक सांगितलेली असते. डॉक्टरनी लांबलचक ती यादी दिलेली असते.
मला फार मोठा आजार झाला, फार पथ्य सांभाळावं लागेल. गोड खाऊ नका, तिखट खाऊ नका, आंबट खाऊ नका, तुरट खाऊ नका, तळलेलं खाऊ नका, हे खाऊ नका, ते खाऊ नका, खाऊ नकाचीच यादी असते. फक्त त्याच्यामध्ये माती खाऊ नका एवढंच नसतं. त्याचा परिणाम त्या श्रीमंताला संसारामध्ये समोर असणारे भोग आवडत नाहीत का, तो परिणामाकडे पाहतो. परिणामाकडे पाहतो. प्रत्यक्षानं ते भोग गोड लागतात, पण परिणामानं मात्र ज्ञानोबा म्हणतात परिणाम विचारिता प्राण आहे. बापा विषाची मधुरता जणी आवडी उपजे चित्ता. विषात काही विष गोड असतात. गोड असलेलं विष जिभेला जरी गोड लागलं पण त्याचा परिणाम मात्र भयानक आहे, बाधक आहे. मंजुळ वदाने बचनाघाचे कांडे घडी जीव पान. तो परिणाम पाहत असतो शहाणा. विषाचा शेवटचा परिणाम मरण आहे. म्हणून मी महत्वाची 2 टोकं सांगितली जीवनामधली. एक प्रत्यक्षाला घेऊन चालणारा टोक आहे, तर दुसरं परिणामाला घेऊन चालणारा टोक आहे. विचारी पुरुष आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षाला किंमत देत नाही, परिणामाला किंमत देतो. आणि परिणामाला किंमत दिल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये परमार्थ विषयाची आस्था निर्माण होते. देवाच्या प्राप्तीची जीवनामध्ये आस्था निर्माण होते. मला वाटतं काही अंशामध्ये आपण हा रात्री विषय ऐकलाही आहे. केवळ आस्था प्राप्त झाली म्हणजे त्याला तो विषय मिळत असतो असं नाही. भारत देशाचा पंतप्रधान व्हावा अशी कोणाला आस्था नसते. सहजासहजी जर प्राप्त झालं तर कोण नको म्हणणार आहे. पण अधिकार असावा लागत असतो. तो अधिकार या देशातल्या एवढ्या बहुजन संख्येमध्ये फक्त एकाचाच आहे, दुसऱ्याचा सुद्धा नाही. आस्था असणे म्हणजे अधिकार असतो असं नाही. परमार्थाच्या आस्थेमध्ये बऱ्याच बहुजन समाजाचा वर्ग घुटमळणार आहे. विठाला विठाला देव मिळाला असं कोणाला वाटत नाही. संसारामध्ये असे अनेक पदार्थ मिळतात, त्या पदार्थापैकी एक विषय देव मिळाला, काय बिघडलं, कोणाला नको वाटतं. असं वाटणं म्हणजे खऱ्या अर्थानं आस्था नव्हे. आस्थेचं ते स्वरूप आहे की ज्याच्यामध्ये सगळे जग वजा गेलं पाहिजे, स्वतःचा शरीर भाव सुद्धा बाजूला केला पाहिजे. एवढी तीव्र जेवढा तळमळ असते त्यावेळेला खऱ्या अर्थानं आस्था म्हणतात. ही तीव्र आस्था होणं म्हणजेच अधिकार आहे परमार्थातला. आस्था आणि अधिकार या 2 गोष्टी परमार्थामध्ये वेगळ्या नाही. जितकं जितकं आपण परमार्थामध्ये तळमळीनं पुढे जाल, ती तळमळ म्हणजेच परमार्थाची प्राप्ती आहे. विठाल विठाल तळमळीचं काय स्वरूप असतं. प्राणारी हो पाहे कुडिये सांडोनी श्रीमुख नयनी न देखता. याला एक एक जीवनाचा क्षण जर होतो, शरीराचे भोग आवडत नाहीत आणि रात्रंदिवस प्रभूच्या प्राप्ती करता झुरत असतो. झुरोनी पांजरा हो पाहे आता येई पंढरीनाथा भेटावया. ही आस्था ज्याच्या जीवनामध्ये होते, ती जी आस्था प्राप्त झाल्यानंतर प्रभूचा प्रसाद मिळत असतो. ही तिसरी अवस्था आहे. पहिली आस्था, दुसरा अधिकार आणि तिसरा ज्याला अनुभव म्हणतात. भगवान प्रभूचा प्रसाद मिळत असतो. प्रसादाच्या माणसाच्या जीवनामध्ये भावना आहेत. प्रत्येकाच्या जवळ प्रसाद हा शब्द का ऐकला की माणूस हात समोर करतो. कोट्याधीश असू द्या, घ्या प्रसाद का म्हटलं की तो अत्यंत आतुरतेनं प्रेमानं समोर येतो, हात पुढे करतो. प्रसादाविषयी माणसाची भावना आहे. पण प्रसाद झाल्यानंतर काय होत असतं, प्रसाद कशाला म्हणतात हे सगळ्यांनाच समजत असतं असं मात्र नसतं. भोग वेगळा आणि प्रसाद वेगळा.
भोग हा आपल्या कर्मानं मिळत असतो आणि प्रसाद हा देवाच्या प्रसन्नतेनं मिळत असतो. विठ्ठल विठ्ठल. हा दोन्ही गोष्टी तुम्हाला ज्या मिळत असतात त्या देवाकडूनच मिळत असतात. संसारामध्ये मिळणारा भोग आहे तो भोग सुद्धा देवाकडून मिळतो आणि प्रसाद सुद्धा देवाकडूनच मिळतो. भोग जो मिळतो तो भोग आपलाच भोग देवाच्या द्वारे मिळतो. भोग कोणी निर्माण केलेला आहे? आपणच पूर्वकर्मामध्ये भूतकालातील कर्माने तो भोग निवडण्याचा प्रयत्न केला, पण तो मात्र देवाच्या द्वारा आपल्यापर्यंत येतो. पूर्व आयुष्यामध्ये घडलेलं जे कर्म आहे ते देवाने सांभाळून मला भोगायला दिलेलं असतं. जतन हे माझे करुणी संचेत, जतन हे माझे करुणी संचेत, अनुनिया जतन हे माझे करुणी संचेत, जतन हे माझे करुणी संचेत. जतन हे माझे हा कर्मभोग आहे. भगवान परमात्म्याच्या द्वारा आपल्याला तो मिळत असतो आणि प्रसाद सुद्धा जो मिळतो तो कोणाच्यामुळे मिळतो? देवापासूनच मिळतो. प्रसाद कशाला म्हणतात? प्रसाद असतो प्रसन्नता. वाटतं अलीकडे कालाच्या ओघामध्ये प्रसाद या शब्दाला काही माणसं फार खाली नेतात. एखादा जर विंचू चावला ना, आम्हाला प्रसाद मिळाला म्हणतात. ती शब्दाची विकृती आहे. प्रसाद त्याचं नाव आहे. प्रसाद असतो प्रसन्नता. आपलं प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवसित वतिष्ठते. 18व्या अध्यायामध्ये भगवंतांनी प्रसादाचे 2 प्रकार सांगितले. एक साधन स्वरूपातून मिळालेला प्रसाद, तर दुसरा साध्य स्वरूपातून मिळालेला प्रसाद. जन्मच्या जन्म ज्या विषयामध्ये आपण अडकलो, ज्या विषयाचं आकर्षण आपलं संपत नाही, पण त्या विषयाविषयी माणसाचं मन विरक्त होण्याकरता देवाची कृपा व्हावी लागते, त्याचा प्रसाद मिळावा लागत असतो. भगवान म्हणतात माझी ज्यावेळेला प्रसन्नता होत असते आणि प्रसन्नता झाल्यानंतर मग ती पूजे दिदलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देईजे प्रसाद. त्याला मी त्याला प्रसाद देतो, त्याला वैराग्य प्राप्त होतं. वैराग्य हा मोठा जीवनातला प्रसाद आहे. जन्मच्या जन्म जो आपण गृहस्थाश्रम करतो, गृहस्थाश्रमाचा शेवट कशात आहे? आपण संसारात किंवा परमार्थ करत असताना साधू संतांच्या शिकवणीकडे जर लक्ष दिलं ना, तर कुठेही अशा प्रकारची बाधा येणार नाही. एवढं सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन आहे. तुकाराम महाराज संसाराकरता सुद्धा आपल्याला शिकवतात. संसार चांगला शिकवलेला आहे. माझं तर असं स्पष्ट मत आहे, साधू संत जितका चांगला संसार करू शकतील तेवढा दुसरा वर्ग संसार चांगला करू शकत नाही. महाराजांनी संसाराची शिकवण दिलेली आहे. जोडून यादन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. या गृहस्थाश्रमाचं शेवटचं फळ कोणतं आहे? तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परम पदबळ वैराग्याचे. गृहस्थाश्रम चांगला झाला की कशावरून समजायचं? वैराग्य निर्माण झालं तर समजावं चांगला झाला. आपल्या गृहस्थाश्रमाच्या व्याख्या वेगळ्या आहे. मजल्यावर मजले चढले की गृहस्थाश्रम चांगला झाला असं समजतो. घरामधली संख्या अधिक वाढली, घर गोकुळासारखं भरलं म्हणतात. गृहस्थाश्रम चांगला झाला असं समजतो. हे गृहस्थाश्रम चांगला झाल्याचं लक्षण नाही. तोच गृहस्थाश्रम चांगला आहे की ज्याला गृहस्थाश्रमामध्ये विरक्ती झाली आहे. आपली भारतीय संस्कृती फार समृद्ध आहे. जन्माला आलेल्या जीवाचे 4 टप्पे पाडलेले होते. पूर्वकालामध्ये 4 टप्पे पाडलेले होते. पहिला काल 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा काल 50 वर्षापर्यंत गृहस्थाश्रम, तिसरा काल 75 वर्षापर्यंत वानप्रस्थाश्रम आणि चौथा काल आयुष्य संपेपर्यंत संन्यासाश्रम. असे 4 टप्पे होते. आता किती टप्पे राहिलेत? ब्रह्मचर्य आश्रम आणि शेवटी गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रमाचा ज्यावेळेला संन्यास होतो त्यावेळेला याचा सुद्धा संन्यासच होतो. संन्यास आश्रम याच्या वाट्यालाच येत नाही. वानप्रस्थ तर कळायचीच पंचायत आहे.
दुर्दैवानं सध्या लोकसंख्येचा निग्रह करण्याकरता भारत देशामध्ये विविध अशा प्रकारचे वैज्ञानिक साधनं जगामध्ये वापरली जातात. माझं सागराचं म्हणणं आहे, आपल्याला जर आपल्या संस्कृतीचा आदर जर असेल तर तो आदर जर असेल तर आपण त्या साधनापासून दूर असलं पाहिजे. कदाचित माझा तो विषय वेगळा आहे, मला त्या विषयात जर बोलायचं असलं तर बराचसा वेळ लागणार आहे. पण वानप्रस्थाश्रम ज्याला म्हणतात तो वानप्रस्थाश्रम याच भारत देशामध्ये, आणि याचा शेवट संन्यासाश्रम. सांगण्याचा अर्थ असा आहे की गृहस्थाश्रमामध्ये एक अशा प्रकारचा हा मोठा प्रसाद आहे, हा साधनातला प्रसाद आहे. आणि दुसरा साध्यातला प्रसाद आहे. ज्यावेळेला भगवद अनुभूती होते, भगवंताचं प्रत्यक्षामध्ये दर्शन प्राप्त होतं, आणि तो प्रसाद ग्रहण केल्यानंतर त्याचा जो होणारा परिणाम आहे तो परिणाम बाहेर प्रकट होतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांना भगवत साक्षात्कार हा प्रसाद प्राप्त झाला, आणि प्राप्त झाल्यानंतर त्याचा जो झालेला परिणाम आहे तो परिणाम अभंगाच्या पहिल्या चरणातून प्रकट करतात. गोड लागे परी सांगताची नाय, गोड लागे परी सांगताची नाय. परमार्थामध्ये काही टप्पे आहेत. काही इच्छेतला परमार्थ आहे, काही भावनेतला परमार्थ आहे, आणि काही अनुभवातला परमार्थ आहे. या साधू संतांच्या जीवनामधला जो परमार्थाचा भाग आहे तो अनुभवातला आहे. आणि अनुभवामध्ये येत असताना प्रपंचामध्ये दुर्बलता म्हणून परमार्थाकडे वळले असं नाही. प्रपंचात पूर्ण समर्थता असून सुद्धा परमार्थाकडे वळणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. मी बोलून गेलो की असा वर्ग परिणामाकडे पाहणार आहे. माऊली म्हणतात, हे तवपाच मिळावा शेखी अनुसरेल पंचत्वा, ते केला के गिवसावा शिना पुला. ज्याच्या करता संपूर्ण आयुष्य खर्च करायचंय ते आपल्या करता किती येणार आहे हा परिणाम पाहण्याचा प्रकार आहे. त्या जुन्या गोष्टीमध्ये प्रसंग आहे, एक राजाची सेविका सर्व प्रकारची त्याची सेवा करायची. त्याच्या स्नानाची व्यवस्था काय, भोजनाची व्यवस्था काय, शयनगृहातली व्यवस्था काय, सगळी अशा प्रकारची व्यवस्था तिच्याकडे असायची. एके दिवशी प्रसंग प्राप्त राजा काही कामामध्ये थांबलेला होता, आणि शयनगृहामध्ये जाऊन ते योग्य अशा प्रकारचा बिस्तारा टाकणं, सुगंधित द्रव्य लावणं, हवेची सोय करणं, ही सगळी कामं तिची राहिलेली होती. राजा झोपण्याकरता येण्याकरता बरीचशी वेळ होती, तास 2 तासाची वेळ होती. आणि त्या दासीच्या गोष्ट लक्षात आली की आता शयनगृहाची तयारी केली पाहिजे. घरामध्ये गेली, सुंदरशा प्रकारची मखमली ती जी गादी आहे ती गादी पसरली, वर सुगंधित द्रव्य वगैरे टाकली, उदबत्त्या लावल्या, हवेची सोय केली, आणि हात फिरवता फिरवता सहज भावना निर्माण झाली. खूप अशा प्रकारचा मऊ तो गालिचा लागला. मनामध्ये असं वाटलं की काय दुर्दैव आपलं, आपण जन्मभर दासीच राहणार. असा सुंदर अशा प्रकारचा स्पर्शाचा गालिचा झोपण्याकरता आपल्याला केव्हा जन्मामध्ये येणार आहे. काय बिघडलंय, राजा झोपण्याकरता येण्याला 2 तास वेळ आहे. हा गालिचा कसा वाटतो बघायला काय हरकत आहे. म्हणून धाडस केलं आणि त्या गालिच्यावर अंग टाकलं. ती मोठी भाग्यवान होती. भाग्यवान म्हणण्याचं कारण आहे, काही माणसं अशी असतात की अंग टाकल्याबरोबर त्यांना झोप येते, आणि काही माणसं याहीपेक्षा मोठे भाग्यवान असतात, अगोदर झोपी जातात आणि नंतर अंग टाकतात. मी नुसतं विरोधानं बोलतो असं नाही. नानोबा म्हणतात, चालाताही ओघे कलाताही डोळा लागे. नुसता कल्ला तरी त्याला तिथे झोप लागते. ती तशा स्वरूपातली होती. पडल्याबरोबर झोप लागली, मोठ्यानं घोरायला लागली. आणि घोरत असताना राजाची झोपण्याची वेळ झाली. झाल्याबरोबर तो शयनगृहाजवळ आल्याबरोबर पाहतो तर घोरायला लागलेली आहे. लागलीच एका सेवकाला बोलवलं आणि आपल्या आसनाचं पावित्र्य बिघडवलं. हा राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्या दासीला 100 फटके देण्याची शिक्षा केली.
काळ तो कठोरच क्षमा नव्हती. दासीला समोर उभं केलं आणि राजाचा समोर 100 फटके मारण्याला सुरुवात केली. एक फटका, दुसरा फटका, तिसरा, चौथा, पाचवा, जसा जसा फटका वाढावा तशी तशी ती दासी हसायलाच लागली. राजाला आश्चर्य वाटायला लागलं. वस्तुता फटका मारलं तर रडलं पाहिजे, हे हसते का बरं? वेडी म्हणाव तर वेडी नाही आणि शहाणी म्हणाव तर रडते. राजाने प्रश्न केला, म्हणे थांब. विचारलं, तू फटके मारत असताना हसते का? वास्तविक रडलं पाहिजे. ती म्हणाली आश्चर्य वाटायला लागलं म्हणून हसायला लागले. कोणतं आश्चर्य? फटके मारणं आश्चर्य आहे का? फटके मारणं आश्चर्य नाही. मला एक असा विचार पडलाय, एक सरासरी अर्धा तास या गादीवर झोपले असेल. अर्धा तास गादीवर झोपले, त्याचा परिणाम मला 100 फटके खावे लागतायत. जो जन्मभर या गादीवर झोपत आलाय त्याला किती फटके खावे लागणार आहेत? म्हणून हसू लागलं. तेव्हा राजाच्या डोक्यात प्रकाश पडला, हिची जी नजर आहे ही नजर प्रत्यक्षावर नसून परिणामावर नजर आहे. आणि परिणामावर ज्याची नजर असते तोच या जीवनामध्ये यशस्वी होतो, तोच माणूस ठरतो. कालामध्ये परिणामाला पाहून प्राप्त झालेला जो अनुभव आहे तो अनुभव प्राप्त झाल्यानंतर तो जगाच्या कल्याणाचा आहे आणि आपल्या आत राखून ठेवण्यासारखा नाही. एवढ्या करता तो अनुभव बाहेर शब्दाच्या द्वारे प्रगट होतो. जगद्गुरु तुकाराम महाराज भगवत साक्षात्काराचा जो झालेला अनुभव आहे तो अनुभव आपल्या सहवासात आपल्यासारखी ज्यांची वृत्ती आहे अशा सखींच्या सहवासामध्ये आलेल्या अनुभवाचा अनुवाद गातात. माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला जो अनुभव आहे तो अनुभव आलाय, पण एक मात्र अडचण आहे, तो सांगता येत नाही. काही गोष्टी नसताना सांगता येतात आणि काही गोष्टी अशा आहेत की असून सांगता येत नाही. परोक्ष ज्ञानी, शब्द ज्ञानी, वाचाळ माणसाला अनुभव नसताना सुद्धा अनुभव सांगता येतो. त्या सुभाषितामध्ये असं म्हटलेलं आहे, सर्वे ब्रह्मवदिष्यन्ते संप्राप्ते कलौयुगे. कलियुगामध्ये घरोघरी वगैरे झाले ब्रह्मज्ञान, परे मिळवण बहु माझी. ब्रह्मज्ञान आताच्या काळामध्ये फार स्वस्त झाले महाराज. पंढरपूरला जाणारा एखादा वारकरी निघाला रस्त्यावरचा अत्यंत सामान्यातला सामान्य मनुष्य ब्रह्मज्ञान त्याला सांगतो, हो वारकरी वा चाललात कुठं? तो म्हणतो मी पांडुरंगाच्या भेटीला चाललो, पंढरपूरला चाललो. असं काय वेळ लागलं तुम्हाला? तो पांडुरंग भेटण्याकरता पंढरपूरलाच काय जायला पाहिजे? तो इथं नाही का? तत्वज्ञान सांगतो त्याला, ब्रह्मज्ञान सांगतो. सामान्यातल्या सामान्य, नास्तिकातल्या नास्तिक माणसाला हे कळतं, पण त्याचा खरा जो अनुभव आहे तो अनुभव असणारी माणसं विरळी आहेत. विठाला विठाला तशा प्रकारचे टोक आहेत की अनुभव नसताना बोलून दाखवणारा, तर दुसरा याच्यापेक्षा विरोधात अशा प्रकारचं टोक आहे, अनुभव असताना त्याला बोलूनच दाखवता येत नाही. आणि खरं अनुभवाचं हे लक्षण आहे, खरा अनुभव प्राप्त झाल्यानंतर तो बोलू शकत नाही. माऊली म्हणतात, मी झालो ऐसे काही म्हणे तो काहीच नव्हे. ज्याला भगवत अनुभव प्राप्त झालेला आहे असा मनुष्य आपला अनुभव जर सांगू लागला तर समजावं त्याला काही प्राप्त झालेलं नाही. एक सुंदरशा प्रकारचा श्लोक आहे की जो असं म्हणत असेल की मला अनुभव प्राप्त झाला, समजावं त्याला काहीच प्राप्त झालेलं नाही. आणि जो असं म्हणत असेल की मला काहीच मिळालं नाही, समजावं त्याला सगळंच मिळालं. सांगण्याचा इत्यर्थ असा आहे, एक अशा प्रकारची मोडची अडचण आहे की हा अनुभव प्राप्त झाल्यानंतर जगापुढे मांडता येत नाही. पण या जगाचं एक मोठं भाग्य आहे. 700 वर्षापूर्वी अशा प्रकारची एक अवस्था प्राप्त झाली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजापासून संत जीवनामध्ये आलेले जे अनुभव आहेत ते अनुभव शब्दाच्या पात्रातून मांडण्याकरता एक शब्द शक्ती निर्माण झाली. जी शक्ती वेदाला प्राप्त नव्हती. श्रुती नेती नेती शब्द तिथे पोचत नाही, अशा प्रकारचा एक प्रकार आहे. आणि त्याच प्रकाराचं एक प्रकारचं अनुसरण काही ठिकाणी दिसतंय. महाराज म्हणतात, ज्याचा मला अनुभव प्राप्त झालाय, जो प्रसाद लाभलाय, तो शब्दाच्या द्वारा बाहेर प्रगट करता येत नाही. बाहेर न प्रगट करण्याची काही कारण आहेत. काही वेळेला असमर्थ म्हणून प्रगट करता येत नाहीत, तर दुसरं एक असं कारण आहे, तो शब्दामध्ये आणता येत नाही म्हणून प्रगट करता येत नाही. संसारामध्ये काही माणसं शब्द दरिद्री असतात. शब्द दरिद्री म्हणजे बोलण्याचं कमी असतं, अनुभव प्रत्यक्षामध्ये मांडता येत नाही. अंतर गुडगुडा येते,
किंतु बहिर्वक्तुम न शक्यते. आतून तो अनुभव बोलत असतो पण बाहेर मात्र शब्दाच्या द्वारा प्रगट करता येत नाही. दुसरा एक असा प्रकार आहे की अनुभव आल्यानंतर तो शब्दात येत नाही. शब्दाची मर्यादा ठराविक कक्षेपर्यंत, तेपर्यंत शब्द जाईल, पुढे जाऊ शकत नाही. परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे, ते जिथे परावाणी जाऊ शकत नाही अशी अवस्था, तो जो आनंद, तो आनंद आम्हाला मिळाला. आणि मिळाल्यामुळे अनुभव आहे पण कथन करता येत नाही. गोड लागे परी सांगताची नये. मग तुम्ही त्याला विसरणार का? नाही विसरणार. बैसली मिठी सई आवडीची, आवडीची आणि त्या अनुभवाची मिठी बसली. खूप असा विचार आहे याच्यामध्ये. प्रत्येकाच्या जीवन तत्वामध्ये आवड हे तत्व आहे. जो जो चेतन आहे त्या चेतनाच्या जीवनामध्ये आवड हे तत्व बाजूला करताच येत नाही. आवड हे तत्व जडामध्ये आहे, आवड तत्व हे जीवामध्ये आहे, आवड तत्व हे मनुष्यामध्ये आहे, आवड हे तत्व देवामध्ये आहे. आवडी धरोनी आले ती आकारा, भगवंताने विश्वरचना केली आवड म्हणून. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी काही ना काहीतरी आवड आहे. तोटे होत असताना माणसं बिडी ओढतात. का ओढतात? आवड म्हणून. व्यसनामध्ये जातात. का जातात? आवड म्हणून. आता एवढंच म्हणता येईल, काही आवडी ज्या असतात त्या चुकीच्या असतात आणि काही आवडी असतात त्या योग्य असतात. परमार्थातील आवड ही योग्य आहे आणि संसारातील जी आवड आहे ती चुकीची आवड आहे. आवडीच्या बाबतीमध्ये जीवाला आवड आहे. क्षुद्र पक्षाधिकांना आवड आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिलाय. पारवा वैसा किरीटी चढला नभाचे पोटी, पारवी देखो निलोटी अंगची सगळे. त्यालाही ती एक प्रकारची आवड आहे. जडामध्ये सुद्धा आवड आपल्याला दिसते. हिरा असतो हिरा. हिरा परीक्षा करण्याकरता एखाद्या आयरणीवर ठेवावा लागतो आणि घनानं बडवावा लागतो. तो न फुटता आयरणीमध्ये किंवा घनामध्ये शिरला पाहिजे. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी. तो कुठेतरी शिरतो. मग आता आयरणीमध्ये शिरलेला हिरा बाहेर जर काढायचा म्हणला तर आयरन फोडायची नसते. मग काय करावं लागतं? त्या हिऱ्याची मिसेस हिरकणी ती फक्त त्याच्या समोर धरायची. हिऱ्याच्या पुढे समोर धरायची. ती हिरकणी समोर पाहिल्याबरोबर मध्ये घुसलेला हिरा चले आव. हिरा हिरा कली काढिता आतुनी आयरणी, काढिता आतुनी आयरणी काढिता. तुमचा हा अलौकिक अशा प्रकारचा संशोधनाचा भाग आहे. आपल्याला हा अनुभव घेणं शक्य आहे का? तुकाराम महाराजांनी हा अनुभव सांगितले. आणि कुणाला जर श्रद्धा नसेल तर त्यांनी हा प्रयत्न करून बघा. आणि अपयश आलं तर मग तक्रार आमच्याकडे करा. सांगण्याचा अर्थ असा, जडामध्ये आवड आहे, लोहचुंबक आहे, लोखंड समोर का असलं त्याच्या कक्षेमध्ये आलं की त्याला ओढतं. का म्हणून ओढतं? त्यात एक प्रकारचे आकर्षण म्हणजे एक आवड आहे. आवड हे विश्वातलं तत्व आहे. हे आवडीचं जे तत्व आहे विश्वामध्ये आवड आहे, पण त्या आवडीचं तत्व मात्र विकृत ठिकाणी ठेवलेलं आहे. जिथे ठेवू नये तिथे ठेवणं ही विकृती आहे. आणि जी योग्य अशा प्रकारची जागा आहे तिथे ठेवणं ही सत्प्रवृत्ती आहे. संत आपली आवड योग्य अशा प्रकारची ठेवतात आणि ठेवल्यामुळे तिचं मिश्रण होतं, ते योग्य अशा प्रकारचं मिश्रण होतं. महाराज म्हणतात, आमची आवड भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी राहिली गेली आणि तिने मिठी मारली म्हणजे ती एकरूप झाली. संसारातली आवड ही एकरूप राहत नाही, ती बाजूला सरकते. बाजूला का सरकते याचं कारण आहे, विजातीय म्हणून सरकते. विठाल विठाल करता दोन्ही समान असावे लागतात. एकत्र येण्याकरता दोघांचे गुणधर्म समान यावे लागतात. पाण्यामध्ये दगड 12 वर्ष ठेवला एकरूप होणार नाही, बोट चिपा होणार नाही. दोन्ही समान अशा प्रकारचे असावे लागतात. पाण्यामध्ये दूध खपे. का खपतं? समान धरी म्हणून खपतं. पाण्यामध्ये दूध खपतं नव्हे, दुधामध्ये पाणी खपतं नव्हे, पाण्यामध्ये सुद्धा दूध खपतं. असं उलट सुलट सुद्धा होत. समान धर्म म्हणून. आवड हे तत्व संसारामध्ये का मिळून राहत नाही? संसारामध्ये आवड हे तत्व जर मिळून राहिलं असतं तर परमार्थाची निर्मिती झाली नसती. संतांनी जो परमार्थ मार्ग स्वीकारला त्याचं कारण आहे, आपल्या जवळची असणारी आवड संसारामध्ये मिसळत नाही, नेहमी बाजूला पडते, तिचा वियोग होतो. श्रुती सांगते प्रियम त्वाम रोत्स्यति
जे जे आपल्याला आवडतंय ते एका काळाला मात्र रडवल्याशिवाय राहत नाही. का रडवतं? मिठी बसत नाही म्हणून रडवतं. जर मिठी बसली असती तर त्याने रडवलं नसतं. त्या पंचदशी ग्रंथामध्ये नेहमीचा दृष्टांत आपण सांगत असतो. स्मश्रुकंटक वेदेन बाल रुदती तत्पिता. लहान मुलगा असतो, थकलेला वडील त्या लहान मुलाला घेऊन आपले श्रम घालवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रयत्न करता करता त्याचे चुंबन घेत असतो. नुकताच 5-6 महिन्याचा तो कोवळा कोवळा बालक असतो आणि वडील प्रेमानं त्याचे चुंबन घेत असताना ते काही कारण होतं कोण जाणे ते रडायला लागतं. आणि रडत असताना याच्या प्रेमाला येते भरती येते. तसं तसं हा त्याचे चुंबन घेत असतो आणि तसं तसं ते अधिक रडत असतं. त्याच्यामध्ये हे घडत असतं, याच्या गालावरची जी त्वचा असते ती कोवळी कोवळी मुलायम अशा प्रकारची असते आणि त्याच्या वडिलाच्या गालावरचे जे केस असतात ते कोवळे कोवळे खेळ असतात. आणि प्रेमाच्या उमाळ्यापोटी तो जसा जसा घासत असतो तसा तसा त्याचा तो गाल असतो तो रक्तबंबाळ होत असतो. तो मनात प्रार्थना करत असतो, देवा नारायणा या यमदूतापासून मला सोडव. आई धावत येते आणि म्हणते तुम्हाला अक्कल नाही. ती रडतं तरी तुम्ही त्याला रडवतात. हिसकून घेते आणि घेऊन जाते. घेऊन जात असताना त्याचा चेहरा फोटो काढण्यासारखा होता. काय झालं? त्याच्या आवडीची मिठी बसली नाही. का बसली नाही? बसण्यासारखा योग्य विषय नाही म्हणून नाही. आपल्या आवडीची मिठी बसावी. गोडी येशी गोडी मिळवली गेली गोडी. स्वाभाविक असणारी जी आवड आहे आणि सच्चिदानंदमय असणारा भगवान प्रभू या दोघांची भेट व्हावी. दोघांची भेट झाल्यानंतर मग मात्र तिची मिठी बसते. मिठी तिला म्हणतात. जी सुटत नसते तिला काय म्हणतात? मिठी. मिठीचे काही प्रकार आहेत. हे अस्वलाची मिठी असते, काही मगर मिठी असते. ती बसल्यानंतर पुन्हा सुटत नाही. भगवान परमात्म्याच्या चरणारविंदाजवळ आपली आवड जाणं आणि ती आवड आणि त्याचे चरण हे एकदा काही एकत्र आल्यानंतर पुन्हा तेथून परतणे नाही. तुका म्हणे नो हे परती तुझ्या दर्शने मागुती. महाराज हा अनुभव आपला सांगतात की माझी जी आवड आहे ती आवड त्याच्याजवळ एक रूप झालेली. बैसली मिठी सये आवडीची. समोर असणारी जी काही स्त्री आहे, गवळण आहे, ती महाराजांना विचारू लागली, एवढा मोठा तुझ्या जीवनामध्ये भाग्याचा वाटा आला, कसा काय आला? आम्ही त्याची भक्ती करण्याचा प्रयत्न करतो, तो आमच्या लक्षात येत नाही, त्याचं जप होत नाही, त्याचं चिंतन होत नाही. आमचा जन्म जात आला, स्वप्नामध्ये तो आम्हाला येत नाही. आणि प्रत्यक्षामध्ये एवढा मोठा अनुभव तुला आला, कसा काय आला? त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये देतात. श्री रंगरंगी